हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9वी विज्ञान भाग 2 मधील 6वं प्रकरण वनस्पतीचे वर्गीकरण या प्रकरणाविषयी माहिती या पाठामध्ये शिकणार आहे। या पाठामध्ये आपल्याला काय काय शिकायचे आहे तर वनस्पती सृष्टी, वनस्पती कसे आहे, उपसृष्टी अबीजपत्री कसे आहे आणि उपसृष्टी बीजपत्री कसे आहे। याच्यामध्ये वनस्पतीचे वर्गीकरण या पाठामध्ये हे एकूण 3 भाग शिकायचे आहेत। तुम्हाला पहिलाच हे दिलेलं आहे त्यांनी थोडा आठवा। आता थोडा आठवा म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी पहिला एक प्रश्न दिलेला आहे, सजीवांचं वर्गीकरण कसे करण्यात आलेलं आहे। आता गेल्या वर्षी आपण 8वी मध्ये शिकलेले आहात की सजीवांचं वर्गीकरण हे सजीवाच्या गुणधर्मानुसार आणि त्यांच्यामध्ये जे छोटे छोटे भेद साम्य भेद असतात याच्यावरून सजीवाचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये हे सजीवाचं वर्गीकरण तुम्हाला इथं दाखवलेलं आहे। सजीवाचे वर्गीकरण हे 2 पद्धतीने करता येतं। एक म्हणजे आधी केंद्रकी पेशी आणि दुसरा आहे ती म्हणजे केंद्रकी पेशी, दुसरा आहे ते दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे ज्याचं केंद्रक दिसतं ते। आणि या दृश्य केंद्रकी पेशीचे परत 2 प्रकार पडतात, एक आहे त्यातला एक पेशीय आणि दुसरा आहे बहुपेशीय। आता आधी केंद्रकी यालाच आपण मोनेरा असं म्हटलेलं आहे, एक पेशीयला प्रोटिस्ट असं म्हटलेलं आहे। परत बहुपेशीयचे परत 2 प्रकार पडतात, ज्यांना पेशीभित्तिका असणारे आणि पेशीभित्तिका नसणारे हे त्याचे हे 2 प्रकार। आता पेशीभित्तिका असणाऱ्यामध्ये त्याचे 2 प्रकार आहेत, एक म्हणजे स्वयंपोषी आणि दुसरा आहे तो म्हणजे परपोषी। आता स्वयंपोषी हा वनस्पती वर्ग आहे, कारण सगळ्या वनस्पती ह्या स्वयंपोषी वनस्पती वर्गातले असतात। परपोषीय हे कवक वर्गीय असतात आणि पेशीभित्तिका नसते हे प्राणी वर्गातले असतात। एकूण सजीवाचे वर्गीकरण करण्याचे हे 5। सजीवांचा अभ्यास करण्यासाठी रॉबर्ट व्हिट्टाकर यांनी 1969 साली यांनी योजलेली पंचसृष्टी पद्धत, म्हणजे रॉबर्ट व्हिट्टाकरनं कोणत्या पद्धतीचा शोध लावला तर पंचसृष्टी पद्धत। कोणती पंचसृष्टी पद्धत? पहिली मोनेरा, दुसरी प्रोटेस्टा, तिसरी वनस्पती वर्गीय, चौथी कवक वर्गीय आणि 5वी प्राणी वर्गीय। त्यातील मोनेरा, प्रोटेस्टा व कवक या सृष्टीचा अभ्यास आपण गेल्या वर्षी केलेला आहे। आता आपल्याला आपल्या परिसरात हिरवळी देणाऱ्या वनस्पती सृष्टीमध्ये कोणती रहस्य दडलेली आहेत, त्यामध्ये कोणती विविधता आहे हे आपण या पाठामध्ये पाहणार आहोत। पहिला आहे त्यातला सृष्टी वनस्पती। आता सृष्टी खाली एक प्रश्न सांगा पाहू असा एक प्रश्न दिलेला आहे बघा। वनस्पतीमध्ये असणारी कोणती वैशिष्ट्यपूर्ण अंग की तिला प्राणी पेशीपेक्षा वेगळे ठरवतात? तर वनस्पती पेशीमध्ये लवके असतात आणि हरित लवकाच्या साहाय्याने वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेत स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकते। हे अंग प्राणी पेशीपेक्षा तिला वेगळं ठरवतं, म्हणून वनस्पती स्वयंपोषी असते। पेशीभित्तिकायुक्त दृश्य केंद्रकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवाच्या समूहाला वनस्पती म्हणतात। आता वनस्पती म्हणजे काय तर पेशीभित्तिकायुक्त दृश्य केंद्रकी। आता आपण शिकलो वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीमधला फरक आपण 8वी मध्ये शिकलेलो आहे की वनस्पती पेशीमध्ये पेशीभित्तिका असतात, प्राणी पेशीमध्ये पेशीभित्तिका, म्हणून तिची व्याख्याच अशी केलेली आहे, पेशीभित्तिकायुक्त दृश्य केंद्रकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवाच्या समूहाला वनस्पती म्हणतात म्हणून ओळखले जाते। वनस्पती हरितद्रव्याच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण करत असल्याने स्वयंपोषी झालेल्या आहेत। वनस्पती सृष्टीमध्ये असलेले सजीव हे इतर सर्व सजीवासाठी अन्नाचे प्रमुख स्रोत आहेत, कारण वरच इतर सगळे सजीव जगत असतात। आता वर्गीकरणाचा आधार आपल्याला का घ्यावा लागला, का घ्यायचा आहे, वर्गीकरण करण्याची का आवश्यकता बसली बघा। वनस्पतीचे वर्गीकरण करताना सर्वप्रथम वनस्पतींना अवयव आहेत की नाहीत हे विचारात घेतले पाहिजेत। आता अवयव कोणते? मूळ, खोड, पान, फूल हे अवयव आहेत का नाहीत हे विचारात घ्यायचं। त्यानंतर पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र उती संस्था असणे किंवा नसणे विचारात घेतले जाते, म्हणजे पाण्याचं वहन करण्यासाठी जलवाहिन्या आहेत का आणि अन्नाचं वहन करण्यासाठी रसवाहिन्या आहेत का, रसवाहिन्या आहेत का नाहीत याच्यावर सुद्धा वनस्पतीचं वर्गीकरण ठरवलं जातं। वनस्पतीमध्ये बिया धारण करण्याची क्षमता आहे का, म्हणजे त्या वनस्पतीमध्ये एखाद्या फळामध्ये बिया तयार होतात का याच्यावरून ठरवलं जातं। आणि असल्यास बियावर
फळांचे आवरण आहे की नाही, मग त्या नुसत्या बिया बाहेर आहेत का त्या फळाच्या आतमध्ये आहेत याचाही विचार केला जातो. व शेवटी बियामधील बीजपत्राच्या संख्येवरून वनस्पतीचे गट वेगळे केले जातात. आता त्या बियाचे संख्या जर ते समजा बियाचे 2 समान भाग करता येत नसतील तर अशा बियांचा एक गट आणि ज्या बियांचे 2 समान भाग करता येतात अशा बियांचा एक गट. वनस्पती वर्गीकरणाच्या उच्च स्तरात फुले, फळे, बिया येता येणे किंवा न येणे यावरून बीजपत्री आणि अबीजपत्री अशा वनस्पतीचे 2 वर्गीकरण केलेले आहे. ते आपण पुढे पाहणार आहोत. बीजे फळाच्या आवरणाच्या आत येतात का फळाच्या बाहेर येतात याच्यावरून त्या वनस्पतीचा आवर्त बीजी आणि अनावृत्त बीजी आणि बीजांडामध्ये असणाऱ्या बीजपत्राच्या संख्येवरून मगाशी सांगितले तसं त्या बियाचा जर 2 समान भाग होत नसतील तर ते एक बीजपत्री आहे आणि 2 समान भाग होत असतील तर ते द्विबीजपत्री आहे. आता इथे एक तुम्हाला छोटासा इथे पॅरेग्राफ दिलेला आहे. परिचय शास्त्रज्ञाचा. वनस्पती शास्त्रज्ञ एचर यांनी 1883 मध्ये वनस्पती सृष्टीचे 2 उपसृष्टीमध्ये वर्गीकरण केले. त्यानुसार त्यानं बीजपत्री आणि अबीजपत्री असे 2 उपसृष्टीचा विचार वनस्पती वर्गीकरणासाठी केला गेलेला आहे. आता त्याच्यातला आपण पुढचा जो मुद्दा घेणार आहोत तो म्हणजे उपसृष्टी अबीजपत्री वनस्पती. आता उपसृष्टी अबीजपत्री वनस्पती कशी असते याच्याविषयी आपण थोडंसं बघणार आहोत. बघा त्याने एक निरीक्षण करून एक कृती करायला सांगितलेली आहे. हिरवट रंगाचे पाणी असणारे डबके शोधा. पाण्यातील हिरवे तंतू गोळा करा. ते पेट्री डिशमध्ये ठेवून पाण्याने स्वच्छ करा. त्यातील एखादा तंतू काचपट्टीवर पाण्याच्या थेंबात सरळ पसरा. काचपट्टीवर आच्छादन काच ठेवून सूक्ष्मदर्शिकेच्या मदतीने निरीक्षण करा. त्या सरळ तंतूमधील पेशीमध्ये हिरवी नागमोडी रेषासारखे हरित लवके पाहिलेत का? जर तुम्ही ज्यावेळेला असा प्रयोग करून पाहणार मायक्रोस्कोप खाली पहा त्यावेळेला तुम्हाला त्याच्यामध्ये नागमोडी रेषेसारखे असे हरित लवके दिसतील. या वनस्पतीचं नाव आहे स्पायरोगायरा, या वनस्पतीला म्हणतात. आता ह्याच्यातला आपण पहिला उपसृष्टी अबीजपत्री वनस्पतीचा पहिला गट शिकणार आहे तो म्हणजे थॅलोफायटा. आता उपसृष्टी अबीजपत्री वनस्पतीतील पहिला गट शिकतोय. जे एकूण उपसृष्टी अबीजपत्रीचे एकूण 3 गट पडतात. पहिला गट आहे थॅलोफायटा, दुसरा आहे ब्रायोफायटा आणि तिसरा आहे टेरिडोफायटा. त्यातला पहिला गट आहे तो म्हणजे थॅलोफायटा. या थॅलोफायटा या गटामध्ये या वनस्पती प्रामुख्यानं पाण्यामध्ये वाढतात. आता तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतील थॅलोफायटा गटाचे वैशिष्ट्य लिहा. पहिलं वैशिष्ट्य आहे या वनस्पती प्रामुख्यानं पाण्यात वाढतात. मूळ, खोड, पाने, फुले असे विशिष्ट अवयव या वनस्पतीला नसतात. म्हणजे मूळ, खोड, पान आणि फुल हे अवयव नसतात. यामध्ये हरितद्रव्य असल्यामुळं या गटातील सगळ्या वनस्पती ह्या स्वयंपोषी असतात. स्वयंपोषी असणाऱ्या वनस्पतीच्या या गटालाच आपण शैवाल असं म्हणतोय. चौथा मुद्दा आहे शैवालामध्ये खूप विविधता आढळते. त्याच्यामध्ये एकपेशीय शैवाल आहे, बहुपेशीय आहे, अतिसूक्ष्म तर काही ठळक व मोठ्या आकाराचे शैवाल आपल्याला आढळतात. उदाहरणार्थ स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्वा, सॅरेगॅसम इत्यादी. यातील काही वनस्पती गोड्या तर काही वनस्पती खाऱ्या पाण्यामध्ये आपल्याला आढळतात. या वनस्पतीचे शरीर प्रामुख्यानं मऊ तंतुरूप असतं, तंतुरूपी असते. याच गटात हरितद्रव्य नसलेल्या विविध प्रकारचे किण्व व बुरशांचा स्वतंत्रपणे समावेश होतो. त्यास आपण कवक म्हणणार आहे. म्हणजे जे कवक असतात त्या कवकामध्ये हरितद्रव्य नसतं आणि त्यामुळे कवक जे आहेत ते परपोषी असतात. पण शैवाल हे कसे आहेत? स्वयंपोषी असतात. आता पुढचा प्रश्न त्यांनी दुसरा आपण गट ह्याचा विचार करू. इथं तुम्हाला काही डायग्रॅम दिलेले आहेत. पहिली आहे ती उल्वा डायग्रॅम आहे. दुसरी आहे ही शैवालाचाच एक प्रकार आहे. दुसरी आहे कारा. तिसरी आहे स्पायरोगायर. आता या स्पायरोगायराच्या जर तुम्ही डायग्रॅममध्ये बघितलं तर तुमच्या सहज लक्षात येईल की ह्याच्यामध्ये आपणाला असे टिपके दिसतात की जे आपण अगोदर कृतीमध्ये पाहिलं होतं. नागमोडी रेषेसारखे हरित लवक ही ह्याच्यामध्ये दिसतात. ही सर्पिलाकार हरित लवक आहेत. ही पेशीभित्तिका आहे. आता पुढचा जो गट आहे तो गट म्हणजे ब्रायोफायटा. आता
ब्रायोफायटा गटामध्ये त्यांनी अजून एक उदाहरण दिलेलं आहे की पावसाळ्यात जुन्या ओलसर भिंतीवर, विटावर किंवा खडकावर हिरवागार मऊ गालीचा पाहिला असेल. छोट्या पट्टीने तो अलगद खरवडा मिळालेल्या वनस्पतीच्या भिंगाखाली निरीक्षण करून चर्चा करायला सांगितलेली आहे. जर तुमच्या बघा शाळेच्या भिंतीवर किंवा आता पाऊस चालू आहे, या पावसाळ्यामध्ये काही घराच्या भिंतीवर तुम्हाला अशा प्रकारचे शैवालासारखाच भाग आहे तो दिसतो. या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटलं जातं. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आता उभयचर का म्हटलं जातं? कारण उभयचर याचा अर्थच काय आहे, पाण्यात पण वाढतात आणि जमिनीवर पण वाढतात. कारण त्या ओलसर मातीत वाढतात, परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याचीच गरज लागते. म्हणून ब्रायोफायटा गटातील वनस्पतींना उभयचर वनस्पती असं म्हटलं जातं. या वनस्पती निम्नस्तरीय, बहुपेशीय आणि स्वयंपोषी असतात. म्हणजे या गटातल्या ज्या वनस्पती आहेत त्या निम्न स्तरामधल्या असतात. विशेष म्हणजे या बहुपेशी आहेत, पण ह्या स्वयंपोषी आहेत कारण यांच्यामध्ये हरितलोक असतात. यांच्यामध्ये प्रजनन हे बीजाणू निर्मितीनं होतं. यांच्यामधलं जे प्रजनन आहे ते बीजाणू निर्मितीनं होतं. ब्रायोफायटा विभागातील वनस्पतीची रचना चपटी रिबीनीसारखी दिसते. तुम्हाला आता आकृती मी ज्यावेळेला दाखवेल त्यावेळेला लक्षात येईल की चपट्या रिबनीसारखी याची त्याचा आकार असतो. या वनस्पतींना खरी, मुळे, खोड, पाणी हे अवयव नसतात, तर पानासारखी रचना असणाऱ्या मुळाऐवजी मुळासारखे अवयव मुलाब असतात. पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट उती नसतात, म्हणजे जलवाहिन्या किंवा रसवाहिन्या नसतात. उदाहरणार्थ मॉस, त्यालाच आपण फुनारिया, मर्केन्सिया, अँथोसिरॉस आणि रिक्शिया ही ब्रायोफायटा गटातील काही उदाहरणं आहेत. हे पहा, मगाशी आपण जसं पाहिलं की ब्रायोफायटा गटातील वनस्पती यांना आपण उभयचर असं म्हटलेलं आहे. बघा, मगाशी आपण एक सांगितलं होतं की ब्रायोफायटातील गटातील वनस्पतीची रचना ही चपट्या रिबिनीसारखी असते. आता फुनारियाचं उदाहरण घ्या. बघा, ही रिबिनीच्या आकाराचे तुम्हाला असं हे दिसतात, म्हणून त्याची रचना रिबनीच्या आकारासारखी असते. या गटातील वनस्पतींना मूळ, खोड, पान असे कोणतेच अवयव नसतात. मुळाऐवजी इथं जर आपण पाहिलं बारकाईनं तर इथं तुम्हाला एक दिसेल की मुळासारखेच दिसणारे हे मुलाब आहेत. पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट अशा यांच्यामध्ये उती नसतात, म्हणजे पाणी वाहून नेण्यासाठी वगैरे अशा जलवाहिन्या आणि रसवाहिन्या नसतात. त्याचे हे 4 उदाहरणं आहेत: मॉस, मर्केन्सिया, अँथ्रोसिरॉस आणि रिक्शिया. हे 4 उदाहरणं हे ब्रायोफायटा गटातील आहेत. आता पुढचा एक तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, निरीक्षण करा आणि चर्चा करा. अशा प्रकारची एक वनस्पती तुम्ही कुठं पाहिलेली आहे का? तर अशा प्रकारची वनस्पती आपल्या शाळेच्या गार्डनमध्ये किंवा एखाद्या बगीच्यामध्ये तुम्ही पाहिले असाल तर त्या वनस्पतीचं नाव आहे नेचे. बघा, एक निरीक्षण करा आणि चर्चा करण्यासाठी एक प्रश्न दिलेला आहे. बागेतील शोभेवंत झुडपामध्ये तुम्ही नेचे पाहिलेच असेल. पूर्ण वाढ झालेल्या नेच्याचे एक पान घेऊन त्याचे सखोल निरीक्षण करा. जर नेच्याचं आपण एक पान घेतलं आणि त्या पानाच्या पाठीमागचा भाग जर पाहिला तर पानाच्या पाठीमागच्या भागावर तुम्हाला या आकृतीत दाखवल्याप्रमाणे अशा रंगाचे हे टिपके जाणवतील. बघा, तिसरा गट आपण आता शिकतोय तो म्हणजे टेरिडोफायटा. आता टेरिडोफायटा गटामध्ये काय सांगितलेलं आहे याच्याविषयी आपण थोडीशी चर्चा करू. या गटातील वनस्पतींना मूळ, खोड, पान असे सुस्पष्ट अवयव असतात. आता ह्या वनस्पतींना आपण जर पाहिलं तर बघा, इथं मूळ आहे, हे खोड आहे, इथं पान आहे, असे सुस्पष्ट अवयव आहेत. पुढचा मुद्दा तिने सांगितलेला आहे. बघा, तिने पुढचा मुद्दा तुम्हाला इथं दिलेला आहे, तो म्हणजे पाणी व अन्न वाहण्यासाठी स्वतंत्र उती असतात. पाणी वाहण्यासाठी जलवाहिन्या असतात, अन्न वाहण्यासाठी रसवाहिन्या असतात. त्यांच्या पानाच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाणूद्वारे, हे पानाच्या पाठीमागचा जर भाग आपण पाहिला तर या पानाच्या पाठीमागं अशा ह्या बीजाणू तयार होतात. या बीजाणूद्वारे प्रजनन होते. बघा, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की टेरिडोफायटा गटातील वनस्पतीमध्ये प्रजनन कशामार्फत होतं,
तर टेरिडोफायटा गटातील वनस्पतीचं मध्ये प्रजनन हे बीजाणू द्वारे होतं. उदाहरणार्थ याच्यामध्ये कोण आहेत बघा, फर्स, नेप्रोलेपिस, नेचे, मार्सेलिया, टेरिस, एडिएटम, ॲक्विसेटम, सिलियाजिनेला, लायकोपोडियम इत्यादी. ह्या ज्या वनस्पती आहेत या सगळ्या वनस्पती ह्या टेरिडोफायटा गटात येतात. या वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे बीजाणू निर्मितीद्वारे होतं. हा खूप महत्त्वाचा. टेरिडोफायटा गटातील वनस्पतीमध्ये जे अलैंगिक प्रजनन आहे हे या बीजाणूमार्फत होतं आणि लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होतं. या वनस्पतीमध्ये सुस्पष्ट अशी संवहनी संस्था नसते. या वनस्पतीमध्ये सुस्पष्ट अशा संवहनी संस्था म्हणजे जलवाहिन्या आणि रसवाहिन्या अशा दिसत नाहीत आपणाला. जरा डोकं चालवायला एक प्रश्न विचारलेला आहे त्यांनी बघा, थॅलोफायटा, ब्रायोफायटा व टेरिडोफायटा या तिन्ही गटातील वनस्पतीच्या शरीर रचनेमध्ये फरक असले तरी त्यांच्यातील समानता कोणती आहे? बघा, थॅलोफायटा, ब्रायोफायटा व टेरिडोफायटा या तिन्ही गटातील वनस्पतीचे प्रजनन हे बीजाणूद्वारेच होते. हा त्यांच्यातला साम्य आहे. त्यांच्या शरीरातील प्रजनन संस्था अप्रकट असतात, म्हणजे प्रकट नसतात. त्यामुळे त्यांना अबीजपत्री किंवा लपवलेले प्रजनंग असणाऱ्या वनस्पती असं म्हणतात. म्हणजे या थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा या तिन्ही गटातील वनस्पतीचं जे प्रजनन संस्था आहेत त्या प्रजनन संस्था ह्या अप्रकट असतात आणि त्यांनाच आपण लपवलेले प्रजनंग असणाऱ्या वनस्पती म्हणतात. अप्रकट प्रजनन संस्था ह्या तिन्ही गटातील समानता आहे. या तिन्ही गटामध्ये अप्रकट प्रजनन संस्था समान आहे. की या सर्वांचे प्रजनन बीजाणूद्वारे होते हे आपण आता पाहिलं. त्यांच्या शरीरातील प्रजनन संस्था अप्रकट असल्याने त्यांना अबीजपत्री किंवा लपलेले प्रजनंग असणाऱ्या वनस्पती असं म्हणतो. आता दुसरी सृष्टी बघायची आहे, उपसृष्टी बीजपत्री. आता अबीजपत्री आपण पाहिले. अबीजपत्राचे 3 प्रकार, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. उपसृष्टीमध्ये बीजसृष्टीचे पुन्हा बघा, ज्या वनस्पतीमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊती असून त्या बिया निर्माण करतात, म्हणजे ज्या वनस्पतीमध्ये प्रजननासाठी असे विशिष्ट अवयव किंवा ऊती आहेत पण त्या बिया निर्माण करतात त्या वनस्पतींना बीजपत्री म्हणतात. यांच्यात प्रजनन प्रक्रियेनंतर बिया तयार होतात ज्यामध्ये भ्रूण व अन्नसाठा असतो. बिया रुजताना सुरुवातीस काही काळ भ्रूणाच्या वाढीसाठी त्या अन्नाचा वापर होतो. बिया फळामध्ये झाकले नसणे किंवा असणे या वैशिष्ट्यावरून बीजपत्री हे नाव पडलेलं आहे. आता बीजपत्रीचे 2 अनावृत्ती बीजी वनस्पती आणि आवर्ती बीजी वनस्पती. त्यातला आपण पहिला भाग शिकतोय की निरीक्षण करा, बागेतील सायकस वृक्ष किंवा ख्रिसमस ट्री हे जे आहे हे सायकसचं आहे. असं जर तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल हे आहे ते सायकस वनस्पती आहे. ख्रिसमस ट्री आणि जास्वंदीचे झाड तर आपण पाहिलेलं आहे. लिचीचे रोप अशा सर्व उपलब्ध वनस्पतीचे निरीक्षण करून त्याची तुलना करा. तुम्हाला आढळलेले साम्य व फरक यांच्या नोंदी करा. आधी पाहिलेल्या अनावृत्ती बीजी वनस्पती व या वनस्पती यात कोणता फरक आढळतो त्याचं निरीक्षण करा आणि वहीमध्ये लिहून ठेवा आणि शाळेत आल्यानंतर ते शिक्षकांना दाखवा. अनावृत्त बीजी गटातील वनस्पती बहुधा सदाहरित असतात. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. अनावृत्ती गटातील ज्या वनस्पती असतात त्या नेहमी हिरव्या असतात, बहुवार्षिक व काष्टमय असतात. बहुवार्षिक म्हणजे जास्त वर्ष टिकणाऱ्या असतात, काष्टमय असतात. या वनस्पतीच्या खोडांना फांद्या नसतात. बघा इथं सायकसचं झाड दाखवलेलं आहे. या सायकसच्या झाडाला फांदी आहे का? नाही, म्हणजे या गटातील वनस्पतींना फांदी नसते. पानाचा मुकुट तयार झालेला असतो. हे जर पानाचा आपण आकार असा पाहिला तर ह्याचा एक प्रकारचा असा हा मुकुट तयार झालेला आहे. या वनस्पतींना नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रावर येतात. म्हणजे नर आणि मादी दोन्ही प्रकारचे फुलं ह्या झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रावर तयार होत असतात. आता इथं जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल
या पद्धतीनं यांच्या बियावर नैसर्गिक आच्छादन नसते, म्हणजे बियावर ह्यांच्या आवरण नसतं, म्हणजेच यांना फळ येत नाही. म्हणजेच बियावर आवरण नसल्यामुळं यांना फळ येत नाही, म्हणूनच यांना अनावृत्ती म्हणतात. अनावृत्ती म्हणजे ज्यांच्या बिया न झाकलेल्या असतात यांनाच अनावृत्ती म्हणतात. उदाहरणार्थ कोण आहेत? पहिलं उदाहरण आहे सायकस, दुसरं आहे पिसिया, तिलाच ख्रिसमस ट्री, थुजा म्हणजे मोरपंखी, पायनस म्हणजे देवदर इत्यादी हे जे नावं आहेत. पुढचं आहे हे करून पाहायला सांगितले. मका, घेवडा, शेंगदाणा, चिंचोका, आंब्याची कोय, गहू अशा बिया पाण्यात 8-10 तास भिजवा. भिजवल्यानंतर प्रत्येक बीचे 2 समान भाग होतात का हे पहा आणि त्यानुसार वर्गीकरण करा. आता पाण्यात भिजवल्यानंतर जर आपण ह्याचं निरीक्षण बारकाईने केलं तर ह्याचे 2 समान भाग होतात का नाही होतात हे आपल्याला सहज पाहता येतं. म्हणजे 2 समान भाग जर मधून 2 समान भाग झाले असतील तर हो, नसेल तर नाही. बघा, या वनस्पतींना येणारी फुले हे त्याचे प्रजननाचे अवयव आहे. आवर्तबीजी वनस्पतीमध्ये प्रजनन त्याच्या फुलामार्फत होतं. फुलांचे रूपांतर आपल्याला माहीत आहे, कळी होते, कळीचं रूपांतर फळात होतं, फळाच्या आतमध्ये बिया तयार होतात, या बियावर आवरण असते, म्हणून हिला आवर्तबीजी वनस्पती. ज्याच्या बियावर आवरण नसतं त्यांना अनावर्तबीजी वनस्पती म्हणायचं, आणि ज्याच्या बियावर आवरण असतं त्यांना आवर्तबीजी वनस्पती म्हणतात. ज्यांच्या बियांचे सहजपणे 2 भाग सुट्टे होतात, मगाशी सांगितलं, ज्यांच्या बियाचे 2 समान भाग होतात त्यांना द्विबीजपत्री वनस्पती म्हणतात. तर ज्यांच्या बियांचे 2 भाग समान होत नाहीत त्यांना एकबीजपत्री. आता द्विबीजपत्रीचं आपल्याला भरपूर, मका आहे, घेवडा आहे, चिंचुका आहे, आंब्याची कोय आहे. पण बघा, तांदळाचे 2 भाग होतात का? नाही, म्हणजे तांदूळ हे एकबीजपत्री आहे. जर मुलांनी आता खाली एक तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे, त्या तक्ता तुम्हाला या तक्त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे याचा विचार करू की तक्त्यात दिलेल्या माहितीच्या आधारे मोहरी व मका यातील फरक पडताळून पहा. परिसरातील इतर वनस्पतीचे निरीक्षण करा. आता द्विबीजपत्री वनस्पती आणि एकबीजपत्री वनस्पती. आता 2 बीजपत्री आहे. मोहरी जी आहे, या मोहरीचं हे जर पाहिलं आपण बी, तर त्या बियाचे 2 समान, ही मोहरीचं झाड आहे आणि हे मक्याचं झाड आहे. मोहरीच्या बियाचे 2 भाग समान होतात म्हणून मोहरीचा बी हा द्विबीजपत्री आहे. तसंच मक्याचं घ्या, मक्याचा बी जर आपण घेतला आणि त्या बियाचे 2 समान भाग करण्याचा प्रयत्न केला तर होत नाहीत, म्हणून मक्याचा बी हा एकबीजपत्री आहे. हा पहिला दोघांमधला फरक. दुसरा फरक आहे मूळ. आता मोहरी आणि मका यांच्यातले मुळाचं जर निरीक्षण केलं तर मुळांचे प्रकार आपल्याला माहिती आहे. तंतुमूळ, आगंतक मूळ, सोटमूळ, भूमिगत मूळ, भूमिगत खोड, हे मुळांचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता जर आपण मोहरीमध्ये मूळ जर पाहिलं तर हे सोटमूळ आकाराचं असतं. म्हणजे गाजर वगैरे यांच्यामध्ये ज्या पद्धतीचे हे मूळ असतात तसे हे सोटमूळ आकाराचं मूळ, म्हणजे यालाच प्राथमिक, ठळक प्राथमिक मूळ असं म्हणतात. मोहरीमध्ये असतं द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये. आणि मक्यामध्ये जे मूळ आहे हे जर मूळ आपण पाहिलं तर हे तंतुमूळ आहे. म्हणजे तंतुमूळ म्हणजे काय, एका मुळावर असे छोटे 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 येणारे लहान लहान मूळ, त्याला तंतुमूळ म्हणतात. खोड. आता मोहरी आणि एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री वनस्पतीतलं खोड कसं असतं? मोहरीचं खोड हे मजबूत, कठीण. हे जे खोड आहे मोहरीचं हे मजबूत असतं, कठीण असतं. उदाहरणार्थ वटवृक्ष. वटवृक्ष कोणाला म्हणतात? तर वटवृक्ष म्हणजे तुमचा वटवृक्ष हा वडाच्या झाडाला म्हटलं जातं. आता मक्याचं जर आपण घेतलं एकबीजपत्रीतलं तर ह्यांचं जे खोड आहे, हे जे मक्याचं खोड आहे हे पोकळ असतं. उदाहरणार्थ बांबू, आभाशी, उदाहरणार्थ केळी, चकतीसारखं दिसणारं कांद्याचं खोड असतं. एकबीजपत्री वनस्पतीचं पानं कशी असतात? पानं हे जाळीदार आणि शिराविन्यास असतात. आणि आता जाळीदार आणि शिराविन्यास याचा थोडासा भाग मी इथं तुम्हाला दाखवतो. समजा हे तुमचं पान आहे, या पानाचा ही शिरा आहे. आता समांतर शिराविन्यास म्हणजे कसं असतं? ह्या समांतर शिराविन्यास असतात त्याच्या, अशा पद्धतीच्या या समांतर शिराविन्यास असतात. आता जाळीदार जर आपण पाहिलं
तर जाळीदार पानाचा जो पिंपळाचं पान आहे, या पिंपळाच्या पानामध्ये अशा पद्धतीचं हे तुम्हाला हे जाळीदार पानं अशा पद्धतीचं हे याच्यावर अशी जाळी असणारं हे पान असतं. म्हणजे जाळीदार पान कोणामध्ये आहे? द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये. आणि एकबीजपत्री वनस्पतीमध्ये समांतर शिराविन्यास असलेलं पान आहे. फूल, आता बघा फूल जर आपण पाहिलं, मोहरीचं फूल पाहिलं द्विबीजपत्री वनस्पतीचं, तर याच्यामध्ये 4 किंवा 5 भागाचं फूल असतं. चतुर्भागी किंवा ज्या पाकळ्या म्हणतो आपण, त्या पाकळ्या त्याला 4 किंवा 5 असतात. पण मक्याचं जर फूल पाहिलं तर मक्याच्या फुलामध्ये 3 किंवा 3च्या पटीत असणारे त्रिभागी फुलाच्या पाकळ्या असतात. असाच आपणाला एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री हा फरक स्पष्ट करता येऊ शकतो. इथं आपलं इयत्ता 9वी विज्ञान भाग 2 मधलं पहिलं प्रकरण वनस्पतीचं वर्गीकरण संपलेलं आहे. थँक्यू.